मॅडम नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? मी कमल एकनाथ दांगट. बर, आता या निवडणुकीसाठी पंचायत समितीसाठी तुम्ही इच्छुक आहात? हो, इच्छुक आहे. कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात? मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांच्या पक्षातून अर्ज करणार. गाव कोणतं तुमचं? आमचा आंबे. बर, आता तुम्ही या निवडणुकीसाठी इच्छुक आहात, नक्की कुठला उद्देश घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरलात? आमचा वरचा आंब्या पठारा भाग असल्यामुळे तिकडे कोण लक्ष वगैरे देत नाहीये, तर त्या साईडला रस्ते, लाईट, शाळा, दवाखाने हे असं समाजकार्य आम्हाला करायचं आहे. या राजकारणात येण्याची प्रेरणा कुणापासून मिळाली, कुठल्या विषयापासून मिळाली? विषय म्हणजे गावाकडे असं लक्ष देत नाहीये, जे लोक निवडून येते त्यांचंच हे करतात, लक्ष देत नाहीये बारीक सारीक गोष्टींकडे. असं तुम्हाला या क्षेत्रात काय यावंसं वाटलं? मला या क्षेत्रात असं का, आम्ही पुण्याला राहतो तरी पण म्हणजे असं इकडं गावाला आम्ही यायचो, रस्ते वगैरे खूप, एसटीचा प्रश्न सगळं म्हणजे असं मनापासून वाटलं का करावं आपण काहीतरी, त्यासाठी मी आले. आणि माझे सासरे पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचे काम करतात वगैरे, त्यांच्या प्रेरणा भेटली, मला आपणही काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. या भागामध्ये अजूनही उमेदवार होते, याच्या मागे पंचायत समिती, जिल्हा परिषदचे उमेदवार होते, त्यांनी कामं नाही केली का तुमच्या भागामध्ये? नाही केले, त्यांनी केले, पण असं सगळेच कामं नाही करू शकत ना. बाकीचे म्हणजे असे बारीक सारीक त्यांना जेवढं वाटतं तेवढं त्यांनी केले, पण मी स्वतःहून पाहिले रस्त्यांची अवस्था, मुलांची शाळा, दवाखाने, वीज. असे 8-8 दिवस पाऊस पडला तर लाईट नसते वरच्या भागात, खूप दूर अवस्था आहे. त्याच्यामुळं वाटलं का आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. आणि त्यात लेडीज आरक्षण आलं. राजकारणात तुम्ही आता एंट्री केलेली आहे, ह्याच्या अगोदर राजकारणात काय अनुभव आहे का तुम्हाला? नाही, राजकारणाचा अनुभव नाही, माझा नवा चेहरा आहे. तर आपलं शिक्षण वगैरे काय झालेलं? 12वी पास आहे. आपल्या भागामध्ये बऱ्याचशा सुविधांचा अभाव आहे. हो. रस्ते नाही, वीज नाही, पाणी नाही. तर हे जे प्रकरण आहेत याच्यासाठी तुम्ही भांडणार कशा पद्धतीने भांडणार आमच्या पाठीमागे ग्रामस्थ आहेत, त्यांना घेऊन जाणार सगळे लेडीज वगैरे. सोबत अजूनही काही उमेदवार इच्छुक आहेत, तुम्हालाच का लोकांनी मतदान करावं? त्यांच्या लोकांना अपेक्षा आहे का ह्या काहीतरी करतील आपल्या गावासाठी वगैरे, त्यासाठी लोक पाठिंबा देतात आणि तुमच्या मागे उभे आहेत. तुम्ही आता जनतेमध्ये फिरत आहात, लोकांचा किती पाठिंबा आहे तुम्ही कसं सांगाल? खूप लोकांचा पाठिंबा आहे, स्वतःहून लोक आम्हाला तुम्ही उभं राहा, हे करा, तुम्हाला आम्ही सपोर्ट करू. तर आता बरेचसे प्रॉब्लेम आहेत मग तुमच्या भागामध्ये? हो, बरेचसे प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी आतापर्यंत तुम्ही काही केलंय का? थोडंसं नाही, काही नाही, समाजकार्य चालू आहे आमचं, पण एवढं नाही, म्हणजे करतो आता. आणि जर लोकांनी निवडून दिलं तर आम्ही अजून जास्त करू. बरं, लोकांना काय सांगाल तुम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून? लोकांना हेच आम्ही सांगा का आम्हाला तुम्ही निवडून द्या, तुमचे काम आम्ही सगळे करू, घरी घरी जाऊन बारीक सारी गोष्टी आहेत ते करू, एवढंच मला म्हणायचं आहे. आता तुम्ही लोकांमध्ये फिरत असताना लोकांकडून काही पाण्याचा प्रश्न असतो? हा, खूप लोकांचे प्रश्न आहेत. आपलं रस्ते, लाईट, 8-8 दिवस लाईट नसती, दवाखाने, परत एसटी वगैरे जात नाही, रस्ते नाहीयेत, म्हणजे असे सांगतात लोक आम्हाला.